धन्यवाद आदरणीय कुंदनजी संके साहेब, शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख। यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत अशा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्राच्या अगदी आपण म्हणू शकतो की शब्दांना ज्यांना धार आहे अशा मीनाताई कांबळी मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। आदरणीय मीनाताई कांबळी मॅडम। सगळ्या जणी कंटाळल्या असतील ना भाषणाला। मी काय फार बोलणार नाहीये कारण तुमची तगमग तुमची तळमळ सगळी मला कळते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय मासाहेब मीनाताई ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा आणि आज आमच्या पालघरच्या जिल्हा प्रमुख वैदेहीताई वाडाळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या भगिनींच्या मंगळागौर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते राजेशबाई शहा, आमच्या उपनेत्या भगिनी ज्योतिताई मेहर, पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदनबाई संके, माझी मैत्रीण आणि महाराष्ट्र राज्याची माजी राज्यमंत्री मनीषाताई, त्याचप्रमाणे भारतीताई, सगळ्या सन्माननीय व्यासपीठ आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांना या पालघरमध्ये माझा मानाचा मुजरा। श्रावण महिना आला की सर्व सण व्रतवैकल्य सर्व काही चालू होतं आणि आमच्या सगळ्या भगिनी आमच्यासहित सगळ्या भगिनी अगदी त्यांचा आनंदाने खुश होऊन त्यांचा आनंद द्विगुणित होत असतो की हा महिना आणि त्यानंतर येणारे गणपती, त्याच्यानंतर येणारं नवरात्र आणि नंतर येणारी दिवाळी म्हणजे मज्जाच मज्जा, चातुर्मास। नटायचं, चांगल्या चांगल्या साड्या नेसायच्या, दागिने घालायचे, प्रत्येकाच्या घरी मंगळागौरीला जायचं, समाजात मंगळागौरीला जायचं। आणि असं असताना मला सुद्धा श्रावण महिन्यात वैदेहींनी या ठिकाणी बोलवलं होतं, पण मी स्वतःच मुंबईत, संपूर्ण मुंबईत 6,500 महिलांचा मोठा मंगळागौरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता आणि तो कार्यक्रम जवळजवळ 20 दिवस चालला। आणि त्या कार्यक्रमात पहिलं बक्षीस होतं 1,11,111 रुपये आणि आमच्या भगिनी खूप खुश होऊन अतिशय चांगले असे महिलांचे मंगळागौरीचे खेळ त्या ठिकाणी त्या खेळल्या। कसं असतं, नेहमी आपण महिलांना निवडणुकीसाठी, आंदोलनासाठी, एखाद्या ठिकाणी कुठे आपल्याला गराडा घालायचा असेल, कोणी आपली कामं नाही केली तर त्या ठिकाणी आपण महिलांना हाक मारत असतो आणि आमच्या भगिनी आमच्या हाकेला साथ देऊन त्या ठिकाणी येत असतात। पण कुठेतरी त्यांना विरंगुळा असावा म्हणून हा कार्यक्रम आपण महिलांचा घेत असतो। जानेवारी महिन्यात हळदी कुंकू समारंभ घेत असतो, म्हणजे आपण बरोबर सगळा समतोल राखत असतो। तसाच उशिरा का होईना पण मगाशी कुंदन भाऊंनी सांगितलं, हा जो पंधरावडा आहे या पंधरावड्यात आपली सगळी पित्र आपापल्या घरी येत असतात, घरचं जेवण जेवून जात असतात आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। म्हणून वैदेही, तुला आणि तुझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून खास धन्यवाद देते। खरं तर या व्यासपीठावर वैदेहीचं कौतुक व्हायला हवं होतं, पण सगळेजण माझंच कौतुक करत होते। मी एक सामान्य कार्यकर्ती आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हळूहळू तुमच्यासारखी अशी बसलेली असताना एखाद्या कार्यक्रमाला माझ्यातली स्त्री जागृत झाली आणि ह्या शिवसेनेच्या कामाला लागली। गेली 42 वर्ष ह्या शिवसेनेचं अतिशय प्रामाणिकपणे काम करून आज तुमच्या समोर उभी आहे।
मी तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करणार होती आणि तुम्हाला नक्की सांगते, तुम्ही केव्हा तरी मार्गदर्शन शिबिर लावा, मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करीन. कारण आता जर मोठं चौडं भाषण केलं ना तेव्हा माझ्या सगळ्या भगिनी माझ्यावर रागवतील. कारण मगाशी कुंदन भाऊनी सांगितलं सगळ्या नटून थटून मेकअप करून आलेले आहेत आणि इकडे घामाने त्यांचा मेकअप उतरायला नको आणि त्यांचा जो जोश आहे मंगळागौरीचा खेळ खेळायचा तो कुठे कमी व्हायला नको. म्हणून भगिनीनं तुमच्यासाठी मी माझं भाषण आवडतं घेतेय आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा नक्की मी येईन पालघरमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा महिला मेळावा घ्यायला. त्यावेळी मात्र मी निश्चितपणे तुमच्याशी बोलीन आणि महिलांसाठी आपण काय करू शकतो, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी काय करू शकतो, त्यांना कशा तऱ्हेचं मार्गदर्शन बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकेच्या माध्यमातून हे सर्व त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. तूर्त इथे थांबते. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ज्या विजयी होतील त्यांचं मी अभिनंदन करते, ज्या नाही होतील त्यांचंही अभिनंदन करते. कोणी नागावून नाराज होऊन जाऊ नका. या वर्षी बक्षीस नाही मिळालं तर पुढच्या वर्षी निश्चित मिळेल, बरोबर ना वैदेही? तेव्हा तुम्हा सगळ्यांना मी येणारी नवरात्र आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे आणि नक्कीच आपलं एक मोठं व्याख्यान देखील आपल्या सर्व महिला भगिनींना ऐकायला आवडेल. तर मी विनंती करतोय सर्वप्रथम की आपण या स्पर्धेला सुरुवात करण्याच्या अगोदर जे परीक्षक मंडळी आहेत त्यांचं आपण आपल्या शुभहस्ते स्वागत करावं. सर्वप्रथम आदरणीय सौभाग्यवती प्रणिताताई